मागील भागात गौरीच्या मनात अजून पण ओंकारबद्दल विचार चालू होते. लीना तिच्या खांद्यावर हात ठेवत, "गौरी, तुझ्या मनात ओंकार जिजूंबद्दल?" तशी गौरी हो म्हणून मान हलवते. लीना तिचा हात पकडून, "गौरी, तू जिजूंबद्दल तुझ्या लग्नापासून मला सगळं काही सांगितले. पण माझे मन सांगते की जिजूने तुला फसवले नाहीये. म्हणजे बघ ना, तू पहिल्या पाहण्यातच त्यांना आवडली होती आणि तेव्हापासून ते तुला शोधत होते आणि तू त्यांना सापडली ते त्यांच्या आणि हर्षदाताईच्या लग्नात. पण त्यांचे प्रेम तुझ्यावर होते म्हणून त्यांनी हर्षदाताईसोबत लग्न न करता तुझ्यासोबत लग्न केले आणि लग्न झाल्यानंतर पण तू त्यांच्याशी जास्त बोलायची नाही. पण ते तुझ्याशी प्रेमाने बोलायचे, तुझी काळजी घ्यायचे. त्यामुळे मला तरी असे वाटते की ओंकार जिजू असे काही करणार नाही म्हणून." लीना असे बोलताच गौरीने चमकून तिच्याकडे पाहिले. कारण लीना तर अजून ओंकारला भेटली पण नव्हती. तरी एवढ्या खात्रीने ती गौरीला सांगत होती की ओंकार जिजूंवर तिचा विश्वास आहे म्हणून. आणि गौरी तर ओंकारसोबत 4 महिने राहूनही तिला कळत नव्हते की विश्वास ठेवावा की नाही म्हणून. "गौरी, तो फोन कॉल आणि ते फोटो याचा काही वेळासाठी विचार बाजूला ठेव आणि नीट पहिल्यापासून विचार कर. म्हणजे रूममध्ये तुम्ही दोघं असताना जिजू कधी तुझ्यासोबत?" "नाही लीना, माझ्या परमिशनशिवाय ते माझ्याजवळ आले नाही आणि आले असले तरी त्यांनी त्यांची मर्यादा कधी ओलांडली नाही." "बघ, आता तूच म्हटली की त्यांनी त्यांची मर्यादा कधी ओलांडली नाही. मग तूच विचार कर, जिजू असे बाहेर दुसऱ्या मुलीसोबत वाटते का तुला?" यावर गौरी नाहीमध्ये मान हलवते. "आणि राहिलाच प्रश्न त्या फोन कॉल आणि फोटोचा, तर तुमच्या दोघांमध्ये गैरसमज निर्माण व्हावा म्हणून कदाचित दुसऱ्या कुणीतरी ते केले असेल असं मला वाटतं." "हा विचार तर माझ्या डोक्यात आलाच नाही लीना." "कसा येणार वेडूबाई, कारण तू सरळ सरळ जिजूंना दोष देऊन मोकळी झालीस ना." "मला खरंच वाटतं गौरी की जिजूंची यात काहीही चूक नाहीये म्हणून. कदाचित त्यांना अडकवण्याचा कुणीतरी प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी तू पुन्हा एकदा नीट विचार कर आणि ओंकार जिजूंसोबत बोल. त्यांच्याशी बोलून कदाचित तुमचे गैरसमज दूर होऊ शकतील." गौरी एवढंच बोलते. "बरं चल, खूप उशीर झाला आहे, रूमला जाऊया." आणि त्या दोन्ही रूमला जायला निघाल्या. पण गौरीच्या मनात लीना जे बोलली तेच विचार चालू होते. कारण लीना जे काही बोलली होती ते खरं बोलली होती. काही वेळातच त्या रूमला पोहोचतात. फ्रेश होऊन गौरी आताही विचार करत असते, आता मला एकच व्यक्ती मदत करू शकते. आता पुढे त्या रूमला येईपर्यंत गौरीच्या डोक्यात लीना जे काही बोलली ते फिरत होते. त्या रूमला येताच गौरी फ्रेश झाली आणि बेडवर आडवी झाली. तिच्या मनात अजून पण प्रश्नांचे वादळ चालू होते. ती दिव्याला कॉल करते. अशाच त्यांच्या गप्पा चालू असतात. गोड गोड बोलून गौरी दिव्याकडून रोहनचा नंबर घेते. दिव्याला असे पटवून देते की तिला जरा म्हणून शंका येऊ देत नाही. कॉलेजमध्ये प्रोजेक्टचं काम आहे, त्यासाठी रोहनची मदत हवी आहे असं सांगते. दिव्या पण तिला नंबर पाठवते. काही वेळ बोलून त्या फोन ठेवतात. फोन ठेवल्यानंतर गौरी एक दीर्घ श्वास घेते आणि रोहनला कॉल करते. रोहनकडे गौरीचा नंबर आधीच सेव्ह होता. गौरीचे फोन बघून रोहन तिचा फोन घेतो. "हॅलो, हां बोला गौरी वहिनी." ओंकारने रोहनला सांगितले होते की गौरी या कारणामुळे मुंबईला गेली आहे म्हणून. ते ऐकून रोहन पण शॉक झाला होता. कारण ओंकार आणि रोहन सोबतच होते. नक्कीच ओंकारला कुणीतरी फसवत आहे हे रोहनला पण कळत होते. पण त्याला गौरीचा रागही आला होता. कारण ती सरळ सरळ ओंकारला दोषी ठरवत होती. "रोहन दादा, तुम्ही कसे आहात?" "मी मस्त वहिनी, तुम्ही सांगा, तुम्ही कशा आहात?" गौरी थोडं नाराजीत, "मी पण मस्त." "काय झाले वहिनी, तुमचा आवाज असा का येत आहे?"
रोहन मुद्दाम तिला विचारतो, कारण मागच्या 2-3 दिवसात ओंकारने स्वतःला पूर्णपणे कामात झोकवून घेतले होते. नेहमी गौरी गौरी करणारा त्याच्या तोंडून ग पण निघाला नव्हता. त्याचे रोहनला वाईट वाटत होते. "ते दादा." "हा बोला ना वहिनी." "ते ओंकार कसे आहेत?" ती अडखळत त्याला विचारते. "तुम्ही का काळजी करता त्याची? तो कामात बिझी आहे. तुम्ही तिकडे कॉलेज पूर्ण करा आणि हा इकडे दिवसरात्र ऑफिस पूर्ण करेल." "म्हणजे दादा, दिवसरात्र हे ऑफिसमध्येच असता का?" पण तुम्हाला का फरक पडतोय वहिनी? तुम्ही ओंकारकडे अजिबात लक्ष देऊ नका. तुमचे बघा. ते मला महत्त्वाचे काम आहे. ठेवतो मी." आणि तो फोन कट करतो. "सॉरी वहिनी, मी असं बोलायला नको होते, पण तुम्ही इथे नाही आहे." तर ओंकारने स्वतःला पूर्णपणे कामात झोकून घेतले आहे. दिवसरात्र काम करत आहे ओंकार. इकडे मात्र गौरी फोन कट होताच रडायला लागते. ओंकारसाठी तिला खूप वाईट वाटत होते. "मी असे नको होते का वहिनींसोबत बोलायला? त्यांनी का फोन केला होता? मी विचारले पण नाही त्यांना." "रोहन, तू पण ना कधी कधी अतिच करतो." आणि तो पुन्हा गौरीला कॉल बॅक करतो. रोहनचा फोन बघून गौरी तिचे अश्रू पुसते आणि फोन घेते. "हां बोला दादा." "वहिनी, ते तुम्हाला काहीतरी बोलायचे होते ना?" "हो हो दादा." आणि गौरी त्याला सगळं काही सांगू लागते, फोन कॉल आणि फोटोबद्दल. ते ऐकून रोहन पण शॉक झाला होता, कारण तिकडे रोहन आणि ओंकार सोबतच होते. "वहिनी, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, मी बघतो." आणि ते फोन ठेवतात. गौरी लीनाजवळ जाते आणि तिला घट्ट मिठी मारत "थँक्यू" लीना म्हणते. "लीना, तू मला समजावले आणि खूप विचार करून मी रोहनला कॉल केला." गौरी लीनाला सांगू लागली. "गौरी, मला पूर्ण खात्री आहे ओंकार जिजूंनी तुला फसवले नाही आहे." मला पण तसेच वाटत आहे लीना. आणि थँक्यू मला मार्ग दाखवल्याबद्दल." "अरे त्यात काय, तू माझी बेस्ट फ्रेंड आहे. तुझ्यासाठी मी काहीही करू शकते." ती असं बोलताच गौरी तिला मिठी मारते. आता रोहनदादा पण त्यांच्या परीने मला नक्कीच मदत करतील, याने गौरीला आनंद होत होता. गौरीने रोहनला सांगितल्यापासून तो त्याबद्दलच विचार करत होता. त्याबद्दल तो ओंकारला काहीही सांगणार नव्हता. असेच 2 आठवडे निघून गेले. या 2 आठवड्यामध्ये गौरीचे पेपर पण चालू झाले होते. खूप मन लावून अभ्यास करून ती पेपर देत होती. आज त्यांचा शेवटचा पेपर होता. या 2 आठवड्यात ओंकार आणि गौरीचे बोलणेच झाले नव्हते, पण मिस मात्र दोघं करत होते. दोघांना एकमेकांची आठवण येत होती. या 2 आठवड्यात रोहनने ते जिथे हॉटेलला राहिले होते तिथले CCTV फुटेज मागवून घेतले होते, पण त्यात काहीही मिळाले नव्हते. आई आणि दिव्या सोबतच तिचे बोलणे रोज व्हायचे, कारण ती ओंकारसाठी रोज त्यांना फोन करायची. आई आणि दिव्याने तिला सांगितले होते, "तुझा शेवटचा पेपर झाला की पुण्याला यायला निघायचे." आणि गौरीने पण टेस्ट ठरवले होते की पेपर झाल्यानंतर ती पुण्याला जाईल म्हणून, कारण आता ओंकारपासून लांब तिला राहावत नव्हतं. तोच लीना पण पेपर देऊन बाहेर आली आणि त्या दोन्ही रूमला जायला निघाल्या. रूमला येताच सामान भरायला घेतला, कारण लीना पण आजच घरी जाणार होती. गौरी मात्र शांत बसलेली होती. लीना तिच्याकडे पाहत, "काय गं, तुला नाही जायचे का पुण्याला?" जायचे तर आहे, पण काय गौरी?" "नाही, काही नाही. मला पण बॅग भरायला हवी. मला पुण्याला जायचं आहे." ती असं बोलताच लीनाच्या चेहऱ्यावर स्माईल आली. त्या दोन्ही मिळून बॅग पॅक करू लागल्या. सगळं पॅकिंग झाल्यानंतर लीनाने घरी फोन लावला आणि ती बोलत बोलत बाहेर गेली. "मी पण दिव्याला फोन करून सांगते मी येते म्हणून." आणि ती दिव्याला फोन लावते. गौरीचा फोन बघून दिव्याला खूप आनंद होतो. ती फोन घेत, "हां बोल वहिनी, कशी आहेस? पेपर कसा गेला?" "दिव्या, मी मस्त. पेपर पण छान गेला. मग तू पुण्याला यायला बसलीस का?" "अगं थांब तरी, मला बोलू तरी दे." बोल वहिनी." "मी तेच सांगायला फोन केला आहे की मी आजच पुण्याला यायला निघत आहे." "काय, खरंच वहिनी?" "हो खरंच." दिव्याला खूप आनंद झाला. ती पळतच आईच्या रूममध्ये
गेली. आई आई वहिनी घरी येते. काय खरंच? आई पण आनंदाने बोलतात. हो आई. हे बघ वहिनीच बोलते आणि ती फोन आईकडे देते. आई गौरीशी बोलतात. गौरी बाळा पेपर कसा गेला? आई पेपर छान गेला. तू लवकर घरी ये, खूप मिस करतोय आम्ही तुला. हो आई, मी रात्रीपर्यंत पोहोचते पुण्याला. हो ये, तुझ्या आवडीचे जेवण बनवते मी. हो आई. काही वेळ बोलून त्या फोन ठेवतात. लीना आणि गौरी पण एकमेकांना मिठी मारून भेटतात आणि घरी जायला निघतात. गौरी ट्रॅव्हल्सने घरी जाणार होती. तिला पोचायला 3 ते 3.5 तास लागणार होते. तिने आई आणि दिव्याला मेसेज केला, मी ट्रॅव्हल्समध्ये बसले म्हणून आणि ट्रॅव्हल्स स्टॉपपासून कॅब करून येईल म्हणून. आणि हो, मी घरी येते आहे हे ओंकारला अजून तरी नका सांगू. आई आणि दिव्या पण तिला समजून घेतात, कारण ती गेल्यापासून त्यांना ओंकारची काळजी वाटत होती. इकडे गौरीला पण असे झाले होते, कधी घरी पोहोचते म्हणून. कारण मागच्या 2 आठवड्यात ना तिने ओंकारला फोन केला होता, ना ओंकारने तिला फोन केला होता. फायनली ती पुण्याला पोहोचली आणि कॅब करून घरी जायला निघाली. आई आणि दिव्या तिची आतुरतेने वाट पाहत होत्या. तिची कॅब त्यांच्या बंगलोच्या आत आली. पैसे पे करून ती बॅग घेऊन आत आली. ती दिसताच दिव्या तर पळतच तिच्याजवळ येते आणि तिला कळकळून मिठी मारते. वहिनी वहिनी तिला गोल गोल फिरवत असते. वहिनी तू आलीस, खूप आनंद झाला बघ. गौरी आईंजवळ जाते आणि त्यांना वाकून नमस्कार करते. ती आईंना पण मिठी मारते. गौरी बाळा तू आलीस, खूप छान. चल जाऊन फ्रेश हो, आपण जेवण करूया. असंही ओंकार कधी घरी येतो आणि कधी ऑफिसला जातो कळतच नाही बघ. हे ऐकून गौरीला वाईट वाटते. आई आता मी आले आहे ना. आणि त्या तिघंही एकमेकांना मिठी मारतात. गौरी तिची बॅग घेऊन त्यांच्या रूममध्ये जाते. रूममध्ये येताच पूर्ण रूमवरून नजर फिरवते. ती सोडून गेली होती अगदी तशीच रूम होती. नकळत तिचे डोळे पाणावतात, पण ती स्वतःला सावरते आणि फ्रेश व्हायला जाते. फ्रेश झाल्यामुळे तिला बरं वाटत होते. ती खाली येते तर आई आणि दिव्यांनी जेवणाची तयारी केली होती. आई तुम्ही का केले? मी मदत केली असती ना. अगं असू दे, आता तू आली आहेस ना तर होईलच उद्यापासून तुझी मदत. आणि त्या तिघंही जेवायला बसतात. त्यांच्या गप्पा मारत त्या जेवण करत होत्या. जवळजवळ 2 आठवड्यानंतर त्या बोलत होत्या. जेवण झाल्यानंतर काही वेळ हॉलमध्ये बसून गप्पा मारतात. गौरी येणार म्हणून दिव्याने आईस्क्रीम आणला होता. ती किचनमध्ये जाऊन आईस्क्रीम घेऊन आली. त्या तिघांनी मिळून आईस्क्रीम खाल्ला आणि आपापल्या रूममध्ये निघून गेल्यात. 11:30 वाजलेत, पण अजून हे आले कसे नाही? गौरी विचार करत होती. सकाळी पेपर असल्यामुळे लवकर उठली होती. त्यात मुंबईवरून पुण्याला आली होती, त्यामुळे तिला आता झोप येत होती. ती बेडला टेकून मोबाईल पाहत असते. आज तिला ओंकारसोबत बोलायचे होते, पण मोबाईल पाहत असताना तिचा कधी डोळा लागतो तिला कळतही नाही. इकडे ओंकारला ऑफिसमध्ये काही काम नव्हते, पण घरी जायची इच्छा नसल्यामुळे तो ऑफिसमध्ये बसून होता. पण घरी तर जावेच लागेल, माहिती होते त्याला. तो घड्याळाकडे पाहतो तर 12:30 वाजलेले असतात. चला घरी जायला हवे, नाहीतर आईंचा फोन यायचा. रोज आई त्याला फोन करायच्या, पण तो आज सकाळीच सांगून आला होता की त्याला घरी यायला उशीर होईल म्हणून. आईंनी पण त्याला कॉल केला नव्हता. तो घरी जायला निघतो. मनात गौरीचे विचार चालू होते. बघूया पुढील भागात गौरी घरी आल्याचा ओंकारला आनंद होईल का? त्यासाठी पाहत राहा कथेचे पुढील भाग. आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, त्याचबरोबर आठवणीने हाईप पण करा. आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.